आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिनॉमियल मध्ये सिंथेटिक डिव्हिजन आणि लिनियर मेथड या संदर्भात डिस्कशन करणार आहोत. आता आपल्याला जे दिलेलं गणित आहे ते आहे x³ - 512 होल डिवाइडेड बाय x - 8. त्यामध्ये सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला कोएफिशिएंट फॉर्म मध्ये घेण्यासाठी ऍक्च्युअल सर्वात अगोदर आपण x³ - 512 त्याला आपल्याला काय करायचं आहे, इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सो x³ प्लस, आता इथं स्क्वेअर नाही, सो 0x², x पण नाही, 0x मायनस 512 आणि सो या पद्धतीने लिहिल्यानंतर यामध्ये अगोदर आपण मेन्शन करायचं की आपला डिव्हिजर कोण आहे. आता डिव्हिजर आहे x - 8. मग आपल्याला काय करायचं आहे की -8 चा ऑपोजिट एक अंक घ्यायचा आहे. ओके, सो आपल्याला माहित आहे, सो ऑपोजिट ऑफ -8 हा काय असणार आहे, या ठिकाणी +8 असणार आहे. पहा आपण काय काय घेतलं, सर्वात अगोदर आपण इंडेक्स फॉर्म घेतला आणि जो डिव्हिजर होता या डिव्हिजर मध्ये आपण पाहिलं की x सोबत जे पद आहे ते -8 आहे, त्याच्या अपोजिट आपण इथं काय घेतला, +8 घेतला. मग आता हे +8 घेतल्यानंतर आता इथे सुरू होते आपली फर्स्ट प्रोसेस, ती म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन. आता सिंथेटिक डिव्हिजन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याचे काही स्टेप्स आहेत. पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीची एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची आहे. यामध्ये आपण x - 8 चा जो ऑपोजिट आहे 8 त्याला या ठिकाणी प्लेस करणं. त्यानंतर हे जे आपण इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलं त्याचे आपल्याला कोएफिशिएंट लिहायचे आहे. वाटल्यास तुम्ही इथं पण मेन्शन करू शकता किंवा इथे डायरेक्ट लिहू. पहा, तर पहिलं कोएफिशिएंट आहे 1, दुसरा आहे 0, तिसरा आहे 0 आणि चौथा आहे -512. मग आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे की पहिला जो कोएफिशिएंट आहे तो ऍज इट इज घ्यायचा आहे. सो तो आहे 1. येते लक्षात? पुन्हा एकदा सांगतो की या स्टेपला आल्यानंतर पहिला जो डिव्हिजर आहे तो आपल्याला ऍज इट इज घ्यायचा आहे. कोएफिशिएंट तो आहे 1. आता 1 आणि 8 चं मल्टिप्लिकेशन करा. 1 × 8 8. 0 आणि 8 चं ऍडिशन करा 8. करेक्ट. 8 आणि 8 चं मल्टिप्लिकेशन करा. 8 8 जा 64. या दोघांचं ऍडिशन करा 64. 64 ला 8 न मल्टिप्लाय करा, तिथे 512. या दोघांचं ऍडिशन येईल 0. हे आहे सिंथेटिक डिव्हिजनची पहिली स्टेप. आता यामध्ये जे 0 आलेला आहे या 0 ला आपण निग्लेक्ट करायचा आहे, कारण ऍक्च्युअल हा जो शेवटचा अंक आहे हा असतो आपला रिमाइंडर, म्हणजे बाकी. आता सध्या आपल्याकडे काय काय होतं पहा. आता आपला जो डिवायडेंट आहे हा होता x³ - 512. त्यानंतर जो डिव्हिजर होता तो होता x - 8. रिमाइंडर जो आहे तो आला 0 आला आणि राहिला फक्त आता प्रश्न क्वेश्चनचा. तर जो भागाकार आहे तो भागाकार किती येईल, तर आपण काय करायचं, सर्वात अगोदर याचे जे कोएफिशिएंट्स आहेत त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. सो 1 8 आणि 64 हे आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे की हे जे कोएफिशिएंट आहे त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला x वापरायचा आहे. आता शेवटला आपण वापरत नाही, इथं x चा घातांक 0, इथं x चा घातांक 1 आणि इथं x चा काही स्क्वेअर. हे लक्षात, म्हणजे जेव्हा आपण या 0 ला रिमाइंडर केलं तर इथं आपल्याला काय करायचं आहे, जे काही पद असेल त्या पदाचा घातांक 0 आणि अलीकडे एक एक वाढवत जायचा, जसं की 1 आणि इथं 2. सो 1x² म्हणल्यावर काय येईल, x². 8 ला x न मल्टिप्लाय करा प्लस 8x. 64 x0 ची व्हॅल्यू 1 आहे, सो 64. आता हे मी तुम्हाला फक्त रेफरन्स साठी सांगितलं आहे, याला मी कट करतो.
हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी होते. तर लक्षात आलं स्टेप काय करायची. शेवटचा अंक आहे तो ऍज इट इज घ्यायचा कोएफिशियंट. त्याच्या अगोदर एक्स, त्याच्या अगोदर एक्स स्क्वेअर, त्याच्या अगोदर राहिला असतं तर एक्स क्यूब, एक्स टू द पॉवर 4 असं आपण इन्क्रीज करत गेलो असतो. तर हा झाला या ठिकाणी क्वेश्चन. आता आपल्याकडे डिवायडेंट आहे, डिव्हिजन आहे, क्वोशंट आहे आणि रिमाइंडर आहे. सो तीनचे सिंथेटिक डिव्हिजन आपण जे सॉल्व्ह केलं त्यांची मांडणी करून आपण या ठिकाणी काय करू शकतो, आन्सर सॉल्व्ह करू शकतो. ते बरोबर आहे ना. पण आपल्या इथंच थांबायचं नाहीये. आता हे क्वोशंट आलेले आहे, हे क्वोशंट आपण काय करू, लिनियर मेथड जेव्हा एंड होईल आपली त्यामध्ये आपण त्याला टॅली करू. आता आपण दुसरी मेथड बघणार आहोत. ती मेथड आहे सिंथेटिक डिव्हिजन झाली आपली. आता आपण घेऊ लिनियर मेथड. आता लिनियर मेथड मध्ये काय करायचं, आपल्याला लेफ्ट साइडला आपला डिवाइडंट लिहायचा आहे, तो आहे एस क्यूब मायनस 512 इज इक्वल टू. आता यामध्ये काय करायचं आपल्याला, पहिलं पण एज इज घ्यायचं एक्स क्यूब. त्यानंतर इथं पहा, इथे जर पहिला आपण, तर पहिला जो अंक आहे सेकंड रो मध्ये तो आहे +8. मग त्याच्या विरुद्ध अंक घ्यायचा आपल्याला -8 आणि एक्स क्यूब पेक्षा 1 ने कमी घ्या 8x². हे मायनस घेतलं तर हा काय घ्यायचा, प्लस घ्यायचा आणि हे -512 ऍज इट इज. ओके. मग आता या दोघांमध्ये कॉमन जर पाहिलं आपण तर x² निघतो. इथे राहील x, इथे राहील -8 प्लस. आता आपण 8x² जेव्हा घेतला तर या 8x² नंतर आता आपल्याला सेकंड रो मधल्या सेकंड कडे जायचं आहे. तो कोएफिशियंट किती आहे, 64 प्लस आहे. त्याच्या ऑपोजिट काय असणार, मायनस. सो -64 आणि या x² पेक्षा 1 ने कमी म्हणजे x प्लस 64x मायनस 512. सो इज इक्वल टू x² x मायनस 8 प्लस या दोघांमध्ये कॉमन 8x x मायनस 8. प्रत्येक वेळेस x मायनस 8 जो डिव्हिजन आहे तोच कॉमन यायला पाहिजे, हे इथे लक्षात ठेवायचं. प्लस 64x घेतला 64x. त्यानंतरचा अंक कोणता आहे 512. या 512 ची व्हॅल्यू इथं प्लस आहे, त्याची ऑपोजिट व्हॅल्यू कोणती असणार, मायनस. सो आपण इथे घेणार -512, त्यानंतर +512 आणि हे जे मूळचे -512 तो ऍज इट इज. येते लक्षात, इथला जो अंक आहे. आता इथे मी x का नाही घेतलं, कारण इथे x चा घातांक 1 आहे, त्याच्यापेक्षा कमी x चा घातांक 0 आहे, तर घ्यायची गरज नाही. सो इथे जर पाहिलं आपण तर x² x मायनस 8 प्लस 8x x मायनस 8 प्लस यामध्ये कॉमन निघेल 64 x मायनस 8 आणि प्लस 512 आणि मायनस 512 यांची व्हॅल्यू होऊन जाते 0. मग येऊ आपण आपल्या फायनल आन्सर कडे. सो इथे लिहायचं आपण x³ मायनस 512 इज इक्वल टू, इथे x मायनस 8 3 झालेला आहे, तो आपण कॉमन घेऊ आणि कॉमन घेतल्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये जे जे शिल्लक आहे कंसाच्या बाहेर x² प्लस 8x प्लस 64 आणि प्लस आहे 0. आता पहा, हा काय होता आपला डिवायडेंट, हा. सो हा आहे डिवायडेंट इज इक्वल टू x मायनस कोण होता आपला डिव्हिजन इंटू x² प्लस 8x प्लस 64 हा कोण होता आपला क्वोशंट आणि प्लस 0 कोण आहे आपला रिमाइंडर. याचा अर्थ काय झालं की सिंथेटिक न सुद्धा आपण प्रूव्ह केलं की क्वोशंट एवढा येतो आणि रिमाइंडर 0 येतं, आणि लिनियर मेथडनं सुद्धा आपण सिद्ध केलं की फर्स्ट ब्रॅकेट मध्ये डिव्हिजन, सेकंड ब्रॅकेट मध्ये क्वोशंट आणि त्याच्या दोघांच्या मल्टिप्लिकेशन नंतर जे ऍडिशन मध्ये राहतं ते काय असतं रिमाइंडर. आता या ठिकाणी हे 0 तुम्ही नाही लिहिलं तरी चालतो, ठीक आहे लक्षात. तुम्ही नाही लिहिलं तरी त्याचा अर्थ काय आहे की रिमाइंडर काय आहे 0 आहे. ओके. सो ही आहे तुमची सिंथेटिक अँड लिनियर मेथड. आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण.
आता यामध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला जो डिवायडेंड दिलेला आहे तो आहे x टू द पॉवर 4 मायनस 3x स्क्वेअर मायनस 8. तिला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहू आपण. कसं आहे x टू द पॉवर 4 घातांक 3 नाही म्हणून 0x टू द पॉवर 3, त्यानंतर मायनस 3x स्क्वेअर, त्यानंतर x टू द पॉवर 1 नाही सो 0x टू द पॉवर 1 आणि मायनस 8. ओके, तर अशा पद्धतीने वाटल्यास तुम्ही याचे कोएफिशिएंट पण लिहू शकता. ओके, सो कोएफिशिएंट जर लिहिले आपण तर काय येतील याचे 1 0 मायनस 3 0 आणि 8. येतं लक्षात. जसं की आता इथे जर आपण कोएफिशिएंट लिहिले असते तर 1 0 0 मायनस 512 ते तर आपण इथं ऑलरेडी घेतलेले आहे, तर त्याचं काही इश्यू नाही. आता सिंथेटिक आणि लिनियर मेथडला दोन गोष्टी लागतात. एक लागतो कोएफिशिएंट ऑफ द डिवायडेंड आणि त्यानंतर लागतो अपोजिट. ओके, डिव्हिजन आहे आपला x प्लस 4. सो डायरेक्टली घेतलं जमतो तुम्ही की अपोजिट ऑफ प्लस 4 हा काय असणार या ठिकाणी मायनस 4 असणार. सो आता आपण डायरेक्ट मेथड सुरू करू शकतो. पहिली मेथड आहे आपली सिंथेटिक मेथड. ओके, मी सिंथेटिक लिहितो फक्त, सिंथेटिक डिव्हिजन येते. आता सिंथेटिक ऍड्रेस लिहून टाकतो, सिंथेटिक डिव्हिजन. काय सांगितलं होतं की हे जे अपोजिट अंक आहे तो इथे लिहायचा, कोएफिशिएंट जे आहे 1 0 मायनस 3 0 आणि 8. त्यानंतर सांगितलं होतं की सिंथेटिक मध्ये पहिला कोएफिशिएंट जो आहे तो ऍज इट इज घ्यायचा आपल्याला, तो आहे 1 इंटू मायनस 4 दोघांचे ऍडिशन करा -4 इंटू -4 प्लस 16 मधून 3 मायनस करा 13 4 जा -52 ऍडिशन -52 मायनस मायनस प्लस 8 4 2 जा 8 and 4 5 जा 20 208. सॉरी, 208 या दोघांचे ऍडिशन 216. पुन्हा एकदा चेक करू आपण. 1 आपण ऍज इट इज घेतला, 1 इंटू -4 दोघांचे ऍडिशन -4 मायनस मायनस प्लस 4 4 जा 16 मधून 3 गेले 13 4 जा -52 दोघांचे ऍडिशन -52 सो मायनस मायनस प्लस 4 2 जा 5 4 जा 20 दोघांचे ऍडिशन 216. नो इश्यू. आता यामध्ये जे क्वेश्चन आहे आपलं, ओके, आता यामध्ये तुम्ही एक स्टेप वाढवू शकता. बरोबर, पहिल्यांदा काय लिहू शकता तुम्ही कोएफिशिएंट ऑफ क्वोशंट. काय वापरलं मी कोएफिशिएंट ऑफ क्वोशंट, तुम्ही लिहून घ्या अगोदर. काय काय आहे 1 -4 13 -52 and 216. therefore यावरून जो क्वोशंट तयार होणार त्यामध्ये तुम्हाला स्टेप सांगितलेली. सर्वात अगोदर घातांक 0 घ्यायचा x चा आणि इकडे एक एक वाढवायचा. सो 0 1 2 3 4. सो x टू द पॉवर 4 minus 4x cube plus 13x square minus 52x plus 216. हा असणार या ठिकाणी क्वेश्चन. सॉरी शेवटचा कोएफिशिएंट वर घेतला तो ऍक्च्युअल रिमाइंडर असतो. बाकी जो शेवटचा आहे ना तो घ्यायचा नाही, तो रिमाइंडर असतो. जसं की मी इथं 0 हा रिमाइंडर होता ना, तर सेम पद्धतीनं इथं 4च कोएफिशिएंट येते. ओके, आणि त्यामुळं पॉवर फॅक्टर बदलला ना, सॉरी अशी चूक तुमच्याकडून होऊ शकते काय अडचण नाही. सो 1 2 3 सॉरी 0 1 2 3. सो x टू द पॉवर क्यूब 4x स्क्वेअर 13x and minus 52 हा आहे या ठिकाणी क्वेश्चन. इथं पण आपण क्वेश्चन घेताना 1 2 आणि 3च घेतले होते. हा 0 नव्हता घेतला, करेक्ट. सो शेवटचा ड्रॉप करायचा तो रिमाइंडर असतो, त्याचा विषय नाही. मग आता आपल्याला हे सिद्ध करावं लागेल लिनियर मेथडला. सो दॅट्स वाय
आता हा पहिल्या गणितामध्ये सगळे तीस करून घेऊ अगोदर. हा काय आहे, हा होता डिवायडेड x प्लस 4 डिव्हिजन, हा झाला क्वेश्चन आणि हा झाला रिमाइंडर. ओके ओके नो प्रॉब्लेम. आता या चारही गोष्टी आपण नंतर फायनलच्या मध्ये टॅली पुन्हा एकदा करू. आता आहे लिनियर मेथड. लिनियर मेथड मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, सर्वात लेफ्ट आपल्याला काय लिहायचं आहे, डिव्हिजन लिहायचं आहे. डिव्हिजन कोण आहे आपलं, x टू द पॉवर 4 मायनस 3x स्क्वेअर मायनस 8 इज इक्वल टू. आता यामध्ये पहिलं पद आपण लिहिणार x टू द पॉवर 4. आपल्याला कुठे चालायचं आहे, सेकंड रो मध्ये. इथं आहे -4, -4 च्या अपोजिट +4. सो इथं आपण +4 घेणार. x टू द पॉवर 4 च्या पेक्षा 1 ने कमी म्हणजे x टू द 4 पॉवर x 4x टू द पॉवर 3. ते प्लस पण करणार आणि मायनस पण करणार आणि त्यानंतर -3x स्क्वेअर, त्यानंतर -8 हे ॲज इट इज राहतील. सो लक्षात आलं, हे दोन पद वाढले, प्लस आणि एक मायनस. आता या दोघांमध्ये कॉमन काढू. दोघांमध्ये कॉमन घेताना x टू द पॉवर 3 असेल, इथं x प्लस 4. हे x प्लस 4 आपला काय आहे, डिव्हिजन, तोच कॉमन यायला पाहिजे. ठीक. त्यानंतर -4x क्यूब आहे इथं, ते ॲज इट इज घेऊ आपण. त्यानंतरचा अंक जर पाहिला आपण पुढचा, तर तो आहे 16. 16 प्लस आहे त्याच्या अपोजिट -16. सो -16 घेतलं, x टू द पॉवर 3 आहे, तर आपण स्क्वेअर गेला, मायनस केल्यानंतर प्लस, आणि उरलेलं जे -3x स्क्वेअर आणि -8 आहे ते ॲज इट इज. या दोघांमध्ये कॉमन घेऊ. कॉमन घेताना दोन्ही ठिकाणी मायनस आहे, त्यामुळे मायनस कॉमन घ्यायचं, कंसात प्लस. ती पण एक ट्रिक आहे. सलग दोन मायनस असेल तर मायनस कॉमन घ्यायचं, कंसात प्लस. 4x स्क्वेअर कॉमन येईल, रिमेनिंग x प्लस 4 हेच रिपीट व्हायला पाहिजे. त्यानंतर प्लस. आता 16x स्क्वेअर मधून -3 वजा करा, किती, 13x स्क्वेअर झाले. आता 13x स्क्वेअर आल्यानंतर इथं थांबायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा अंक बघायचा काय आहे, -52. त्याचे प्लस, त्याचे अपोजिट. लक्षात, तिसऱ्या अंकाकडे आलो आपण आता, -52 कडे. त्याचा अपोजिट आहे +52 आणि म्हणून +52. x स्क्वेअर पेक्षा 1 ने कमी म्हणून 52x -52x -3 स्क्वेअर -8 हे ॲज इट इज. हो सॉरी, -3 स्क्वेअर मी यूज केले का, कारण 16 मधून 3 आपण मायनस केले होते ना, दॅट्स वाय त्याची 13 आली होती, तेव्हा त्याला यूज केलेलं आहे. आणि यूज राशी कोणती आहे, -8. सो आता या दोघांमध्ये कॉमन शोधूया. या दोघांमध्ये कॉमन शोधताना हे राहील आणि x येईल. -52x. ओके. आता 52x घेतल्यानंतर इथे येऊ आपण, कोण आहे आपल्याकडे, +208. त्याच्या अपोजिट -208. पण हे प्लसचं मायनस केलं तर त्याच्या अपोजिट संख्येमध्येच यामध्ये प्लस वाली, त्यानंतर हे -8 ॲज इट इज. आता वरती एक पॉइंट मध्ये येऊन चुकलेलं आहे, तिथं -8 होते तिथं -8, करेक्ट ना. इथं -8 असतील तर इथं किती यायला पाहिजे, रिमाइंडर 208 मधून 8 मधून 200 यायला पाहिजे होता. सॉरी, आता क्लिअर होईल. ठीक. तर -8 जो आहे तो थोडासा मिसिंग होता, नो इश्यू, काही फरक पडणार नाही. s क्यूब x प्लस 4
मायनस 4x². त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा -52 कॉमन निघेल. दोन्ही मायनस असल्यावर कंसात प्लस. सो x + 4 आणि हे 200. मी इथे आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी x + 4 जितक्या राशीमध्ये कॉमन आहे त्या राशीमध्ये कॉमन घेऊन टाकू. शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला मिळेल हे पुन्हा एकदा लिहायचं. डिव्हिजन आपला x + 4 हा कॉमन आलेला आहे 4 वेळेस, म्हणून x + 4 4 वेळेस लिहिला. आणि त्याच्या कंसाच्या बाहेरच्या ज्या 4 राशी आहेत त्या आता आपल्याला लिहायच्या आहेत. त्या आहेत x³ - 4x² + 13x. आणि चौथी राशी आहे -52 आणि +200. आता हा जो फॉर्मॅट आहे सेम पद्धतीनं हा आहे आपला डिवायडेड इज इक्वल टू x + 4 कोण होता डिव्हिजन मल्टिप्लाय बाय पाव. इथे जर पाहिलं आपण तर x³ - 4x ही आणि ही राशी सारखी आहे, म्हणजे हे दोन्ही क्वोशंट्स आहेत. येते लक्षात वरती डिफाइन केलं होतं आपण की हा क्वोशंट आहे आणि +200 हे काय आहे रिमाइंडर. तो अशा पद्धतीची आहे सिंथेटिक डिव्हिजन अँड लिनियर मेथड. थोडेसे कॉम्प्लिकेशन आहे मान्य, पण थोडं केअरफुली केलं तर 100% आपण ऍक्युरेटली सोडू शकतो. फक्त मायनर चुका करू नका, जसं की मी इथं -8च्या ऐवजी +8 घेतला होता ते व्हायला नाही पाहिजे. अदरवाईज सिंपल मेथड मध्ये तुम्हाला टीच करण्याचा प्रयत्न केला.